नमस्कार. खूप जणांची एकच कमेंट असते. दिवसभरात एवढ्या कमेंट्स येतात की आम्हाला हे आमचं पोट कमी करायचंय. हे पोट काही कमी होत नाहीये. वजन फक्त आमचं कमी होतंय. हा पोटावरचा फॅट कमी होत नाहीये. तर बघा, पोटावरचा फॅट कमी करायचा आहे ना, तर सगळ्यात महत्त्वाचं आहार तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे. मी डाएट कसा करायचा याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला संध्याकाळचं जेवण हे लवकरात लवकर जेवा. जमत नसेल, ऑफिसला जाताय तर डब्बा कॅरी करायला जमत असेल तर कॅरी करा, किंवा हेही जमत नसेल तर रात्री फक्त सूप घ्यायचं आहे. आणि एक कुठली तरी आपल्याला जेवणामध्ये, म्हणजे आता समजा तुम्ही सूप घेताय तर त्यासोबत एक प्रोटीन असलं पाहिजे. तुम्ही 2 अंडी खाऊ शकता, पनीर रोस्ट करून खाऊ शकता, चिकन खाऊ शकता. की तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन हे खूप गरजेचं आहे. सर्वात जास्त पाणी प्यायचं आहे. बाहेरचं सगळं बंद करा. 1 महिना करून पहा. तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, खूप छान रिझल्ट दिसणार आहे. तुम्ही कमेंट्स वाचू शकता. 10 किलो वजन कमी झालेलं आहे, 7 किलो वजन कमी झालेलं आहे. तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही सुद्धा करू शकणार आहात. त्यामुळे सुरुवात करा. माहिती आहे सुरुवातीला थोडं कठीण जाईल, जमणार नाही, बॉडी खूप दुखेल. आठवडा 15 दिवस आपलं शरीर दुखणार आहे, पण एकदा शरीराला सवय झाली ना की अजिबात दुखणार नाहीये. आता बघा, हे पोट आहे ना, हे पोट कमी करण्यासाठी आपण आज एक्सरसाइज पाहणार आहोत. खास याच्यासाठीच व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कसे व्यायाम करता येतील. आणि जर पोटावरचा हा जो आपला खाली लटकलेला फॅट असतो ना, तो थोडा कमी व्हायला थोडा वेळ लागतो. त्यासाठी तुम्हाला त्याचे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आज जे सगळ्या एक्सरसाइज सांगेन ना, त्या तुम्हाला करायचे. सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. आता जसं मी दररोज सांगते तसं सुरुवातीला करत असाल तर काउंटिंग कमी ठेवायचं आहे. आता मी इथे काउंटिंग करणार आहे. फक्त व्हिडिओ समोर ठेवायचं आहे आणि माझ्यासोबत करायचं आहे, बस. आपण प्रत्येक एक्सरसाइजचे किती सेट मारणार आहोत तर 3 सेट. किती वेळा काउंट करून? 20 वेळा काउंट करू. ठीक आहे, तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. आता एक्सरसाइज करण्या अगोदर थोडासा वॉर्मअप करून घ्या. म्हणजे नेक अप अँड डाऊन, साईडला आपल्याला नेक आपल्याला ड्रॉप करायची आहे. पुन्हा आपल्याला शोल्डर रोटेशन, हिप रोटेशन, नी रोटेशन हे सगळं करून घ्या. माझा व्हिडिओ आहे चॅनलवरती, तुम्ही त्या एक्सरसाइज करून तुम्हाला नंतर हे सगळे व्यायाम करायचे. दोन्ही हात इंटरलॉक करायचे, हात वरती ठेवायचे आणि पाय वरती उचलायचे. बघा, 1 2, कुठे ताण येतोय बघा? पोटावरती. बघा, पोट इथे तुमचा पूर्ण पाय पोटावरती येतोय. मला माहिती आहे सुरुवातीला एवढा येईल, चालेल. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मोर करूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 10 सेकंड बॉडी रिलॅक्स करा. लगेच सगळ्या एक्सरसाइज करू नका. अजून आपल्याला 2 सेट करायचे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता याचे 3 सेट झालेले आहेत. आता आपल्याला दुसरा व्यायाम प्रकार पाहायचा आहे. हा ना पोटावरचा फॅट कमी करायला खूप छान एकदम मस्त व्यायाम आहे. काय करायचं बघा, पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं.
सेम दोन्ही हात असेच इंटरलॉक ठेवायचे, थोडंसं आपल्याला पाठीमागे जायचं बघा असं, आणि पुन्हा दोन्ही हात आपल्या बरोबर मांडीच्या खाली घेऊन यायचे. हा गुडघा थोडासा असा वाकत असेल चालेल, आणि पुन्हा आपल्याला श्वास सोडत वरती यायचं. हा आता सेम ह्याच व्हेरिएशन मध्ये आपण कंटिन्यू करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6. याचा दाब कुठे येतोय माहितीये? पोटावरती. खाली जात आहे ना, हा पूर्ण दाब पोटावरती येतोय. मला माहितीये सुरुवातीला खाली जायला त्रास होईल, एवढं आलात ना तरीही चालेल. 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax. Start. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax. One, two, three, 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax. आता तिसरा व्यायाम पाहणार आहोत. बघा काय करायचंय, पायांमध्ये हलकं थोडंसं गॅप ठेवायचे, हात असे ठेवायचे. हा फक्त असे पाठीमागे इंटरलॉक करायचे नाहीये, फक्त असे कानाच्या बरोबर वरती ठेवायचे आणि पाय वरती उचलायचे क्रॉस 1 आणि 2. बघा एकदम सोपं आहे. बघा पाय वरती उचलताय ना, दाब पूर्ण इथून पोटापासून येतोय. हिपचा सुद्धा फॅट कमी होतो, साईड फॅट सुद्धा कमी होतो. नक्की करायचंय, इकडचा सुद्धा फॅट तुमचा कमी होणार आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6
5 4 3 2 1 and relax. Start. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax. Start. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax. हे सगळे व्यायाम झाल्यावर मी तुम्हाला बघा खूप कमेंट्स येतात, मॅडम आमची पाठ दुखते, कंबर दुखते, सगळे एक्सरसाइज केल्यावरती थकवा येतो. त्याच्यासाठी सगळे एक्सरसाइज झाल्यावर मी तुम्हाला स्ट्रेचिंग एक्सरसाइज सुद्धा दाखवणार आहे, जेणेकरून तुमचं शरीर नंतर दुखणार नाहीये. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. अजिबात एकही एक्सरसाइज स्किप करायची नाहीये. फक्त 10 काउंटिंग केला तरीही चालेल. हां, फक्त व्हिडिओ समोर ठेवा. काय होईल माहिती आहे, माझ्यासोबत तुम्हाला करायला एकदम सोप्या पद्धतीने जमेल. आता याच्यानंतर आपण खाली बसून पाहणार आहोत 3 व्यायाम. काय करायचंय, दोन्ही पाय ओपन करायचे. आता जेवढे जमतील ना तेवढे ओपन करा. असं काय नाहीये की पूर्णच झाले पाहिजे, एवढे झाले तरीही चालेल. चला स्टार्ट करूया. बघा दोन्ही हात असं कमरेवरती ठेवायचे आणि आपल्याला हात आपल्या उजव्या साईडला पायाच्या बोटांना टच करायचे. आणि जर तुमचं डोकं इथे गुडघ्याला टच होत असेल तर टच करा, नाहीतर एवढे गेलात, असे गेलात, इथेपर्यंत गेलात, असं गेलात तरीही चालेल. याचा दाब कुठे येतोय माहितीये, इथे पोटावरती येतोय. बघा खाली जाताय ना, पूर्ण दाब पोटावरती येणार आहे. हात स्ट्रेच करतायत, पाठीमागून हा पूर्ण भाग स्ट्रेच होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे अजिबात कंटाळा करायचं नाही, माझ्यासोबत कंटिन्यू करायचंय. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता याच्यानंतर दुसरा सेट, अजून 2 सेट मारायचे आहेत. बॉडी रिलॅक्स करा, घाई करू नका. अगदी सोपे व्यायाम आहेत. तुम्ही जर दररोज केले ना, मी तुम्हाला खरंच गॅरंटी देऊन सांगते, तुमचं पोट नक्की कमी होणार आहे. फक्त सांगितल्याप्रमाणे सगळं फॉलो करा, बघा होतं की नाही. का नाही होणार आहे, जर बाकीचे करू शकतात तर तुम्ही का नाही करू शकत आहात? नक्की करू शकणार आहात, पण तुम्ही सुरुवात तर करा. ठीक आहे ना, एखादा दिवस स्किप होतोय चालेल, हां, पण दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा करायचं आहे. जरी तुम्हाला हे 30-30 सेट म्हणजे जरी तुम्हाला ह्या सगळ्या काउंटिंग जास्त जमत नसेल किंवा 3 सेट जमत नसतील, प्रत्येक एक्सरसाइजचा एक सेट मारा सुरुवातीला, चालेल, पण सुरुवात करा. दुसरा सेट मारून घेणार आहोत. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax. One, two, three, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स. आता आपण काय करणार आहोत, नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे, अजिबात कठीण नाहीये. बघा, दोन्ही पाय एकत्र ठेवायचे. हे सगळे व्यायाम आहेत ना, हे मी तुम्हाला खास पोटासाठीच सांगते, की जेणेकरून तुमचं जे पोट जे तुम्हाला लटकलेलं दिसतंय ना आणि जे कमी करायचंय आपल्याला. बघा, जो आपल्याला आवडीचा ड्रेस आहे तो आपल्याला घालायचा आहे, पण हे पोट पुढे असल्यामुळे ना आपण तो घालत नाही, तसाच वर्षानुवर्ष आपल्या कपाटात असतो. किंवा बाहेर कुठेही जातो तर हे पोट आहे ना, हे पोट जास्त पुढे दिसल्यामुळे काय होतं की आपण स्वतःला थोडंसं अनकम्फर्टेबल फील करतो. त्याच्यासाठी तुम्ही जर स्वतःच्या शरीरावर थोडी मेहनत केली ना तर तुम्हाला रिझल्ट नक्की दिसेल. थोडा 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 करून रिझल्ट दिसणार आहे. लगेच एका महिन्यात किंवा 2 महिन्यात तुम्हाला पटकन दिसणार नाहीये. त्यामुळे स्टार्ट करा. चला, आता बघा काय करायचंय. सेम बघा, दोन्ही हातांवर पाठ कंबर सरळ असू द्या. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. सेम आपल्याला इथे श्वास घेत आपण खाली गेलो, श्वास सोडत वरती यायचंय. सेम ह्याच व्हेरिएशन मध्ये करायचंय. एवढे गेलात सुरुवातीला चालेल, पण याचा पूर्ण दाब कुठे येतोय माहितीये, पोटावरती येतोय. ठीक आहे, स्टार्ट करूया. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स व्हायचंय. आता त्याच्यानंतर दुसरा सेट मारून घेऊया. एकदम सोपा आहे. मला माहिती आहे सुरुवातीला तुम्हाला 20 वेळा जमणार नाही, 10 वेळा करा, पण करायचे आहेत. माझ्यासोबत करायचे आहेत आणि मला कमेंट्स करायचे कुणी कुणी माझ्यासोबत एक्सरसाइज केलेले आहेत. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि काय होतं की ज्या मी महत्त्वाच्या गोष्टी सांगते ना त्या तुम्ही पूर्ण स्किप करता, तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही मला कमेंट्स करता. त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण पाहायचा आहे. त्यामुळे तरच तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज समजणार आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7,
6 5 4 3 2 1 and relax. One, two, three, 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलॅक्स करायचं. आता आपण काय करणार आहोत बघा. हा व्यायाम सुद्धा तिसरा एकदम सोपा आहे, सगळ्यांना जमेल असा दाखवणार आहे. पाय समोर ठेवले, उजवा पाय जवळ घेतला, डावा पाय जवळ घेतला, एवढा येतोय सुरुवातीला, चालेल. याच्यामध्ये सुद्धा पाठ कंबर सरळ ठेवायचे, दोन्ही हात असे इंटरलॉक करून बरोबर आपल्या इथे पायाच्या खाली ठेवायचे. आणि ज्या वेळेला आपण बघा इथे आपण श्वास घेत आपल्याला खाली जायचं. आता खाली गेलात की पायांच्या तुम्ही हात खाली ठेवलेत ना, हात दुखणार आहेत. त्यामुळे जेव्हा आपण खाली जातो ना तेव्हा हात थोडेसे लूज करायचे आणि खाली जायचंय. पुन्हा श्वास सोडत वरती यायचंय. तोंडावाटे श्वास सोडत राहा, जेणेकरून तुम्हाला जास्त दम लागणार नाही. हां बघा, दोन्ही हात असे ठेवले. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 बघा खाली जात आहे ना, इथे दाब येतोय. कुठे? इथे दाब येतोय पोटावरती. ठीक आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता बघा हे करताना ना पाय आपले पुढे 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 जातात. आपल्याला काय करायचंय, एक्सरसाइज करतानाच पाय थोडेसे पाठीमागे घेऊन यायचे. दुसरा सेट आपण थोडं रिलॅक्स करा हा बॉडीला. लगेच सगळे सेट करू नका, बॉडी खूप थकणार आहे. फक्त 10 सेकंड बस. तुम्हाला जर जमत नसेल तर 20 सेकंड केली तरीही चालेल. हां आता त्याच्यानंतर आपण पुन्हा आपल्याला अजून 2 सेट मारायचे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स.
स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता इथं आपण पाठीवरती झोपून पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडेसे 1 किंवा 2च काही स्ट्रेचिंग व्यायाम सांगणार आहे की जेणेकरून तुमची पाठ कंबर दुखणार नाहीये. ठीक आहे, चला बघा. पाय आपला डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि हा उजवा पाय आपल्याला सरळ वरती उचलायचा आहे. आता सुरुवातीला जर पूर्ण वरती येत नसेल, एवढा येतोय किंवा अगदीच एवढा येतोय, चालेल. हा पुन्हा खाली ठेवायचं आहे. असंच आपल्याला कंटिन्यू मध्ये करायचं आहे. हा 10-10 दोन्ही पायाने आपण करणार आहोत. आणि हा व्यायाम करताना आपल्याला पोट, आपला समजा आता पोट हे असं पुढे आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आतमध्ये खेचून ठेवायचं आहे पूर्ण हा काउंटिंग होईपर्यंत. ठीक आहे. ह्याच्याने काय होतं माहिती आहे, हे जे इथले जे तुमचं लोअर बेली फॅट आहे ना, हा तो तुमचा कमी होणार आहे. ठीक आहे, स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, डावा पाय सरळ आणि स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, 10 and relax. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and relax. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, 10 and relax. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
10 अँड रिलॅक्स. हा जो व्यायाम सांगणार आहे ना, दुसरा व्यायाम, तो तुम्हाला करायचाच आहे. त्याचा खूप फायदा आपल्या ह्या पोटासाठी होतो. म्हणजे हे पोट जे कमी होत नाहीये ना, ते कमी होण्यासाठी. त्यामुळे हा व्यायाम अजिबात स्किप करायचा नाहीये. बघा, थोडा मला माहिती आहे सुरुवातीला कठीण वाटेल, चालेल, अगदीच 10 वेळा काउंटिंग केलात ना तरीही चालेल. आपण आज 10 वेळाच करूया, जेणेकरून तुम्हाला कठीण जाणार नाही. बघा, पायांमध्ये सेम गॅप ठेवायचे आपल्या ह्या शोल्डर लेवल एवढं. हा, आणि पाय जेवढे जवळ येत आहेत तेवढे जवळ घेऊन ठेवायचे, आणि हात आपले बरोबर इथे कानाच्या इथे जवळ असले पाहिजे. ठीक आहे. आणि आपल्याला इथे श्वास घेत वरती उठायचंय, श्वास सोडत खाली. बघा, आता ज्यांना जास्त मानदुखीचा त्रास आहे, हा, त्यांनी करू नका, स्किप केला तरीही चालेल. नाहीतर खूप सोपं आहे. तुम्हाला कुठे लक्ष ठेवायचंय? इथे लक्ष ठेवायचंय, पोटावरती. हा, अप्पर बॉडी वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. स्टार्ट करूया. फक्त 10 वेळाच करूया, त्यामुळे माझ्यासोबत करायचं आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. कुठे फोकस असला होता आपला? पोटावरती. मानेवरती लक्ष द्यायचंच नाहीये, पोटावरती फोकस ठेवायचा आहे. अजून 2 सेट करूया. बघा, इथे थोडंसं दुखल्यासारखं सुद्धा होणार आहे. हा, पहिल्याच दिवशी आहे तर फक्त 10-10च आपल्याला काउंटिंग करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. जे व्यायाम होते ना, हे आपले संपलेले आहेत. आता फक्त स्ट्रेचिंग. काय करायचंय? बघा, पाय एकत्र जॉईंट ठेवायचे, दोन्ही हात असे इंटरलॉक करून डोक्याच्या म्हणजे आपल्या मानेच्या बरोबर खाली ठेवायचे. हात सरळ असणार आहेत. आपली दोन्ही पाय आपल्याला उजव्या साईडला ड्रॉप करायचे, आणि मान कुठे असणार आहे? डाव्या साईडला. हा जो वरचा पाय आहे ना, तो आपल्याला स्ट्रेच करायचा आहे खाली, जेवढा स्ट्रेच होईल तेवढा. म्हणजे असं वरतीच नाही ठेवायचंय, खाली आपल्याला ड्रॉप करायचं. हा, आणि मान डाव्या साईडला. आणि ते काय करायचं माहिती आहे? होल्ड राहा. 10 वेळा काउंट करायचंय आणि होल्ड राहायचंय. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 20 वेळा काउंट करून राहिला तरीही चालेल. ठीक आहे. जास्त वेळा, कितीही वेळा केलं ना हा व्यायाम तरीही चालेल. तुम्हाला खूप छान आराम मिळणार आहे. इथे सुद्धा होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माझं काउंटिंग फास्ट आहे, तुम्ही थोडा वेळ अजून राहिला तरीही चालेल. हा, दोन्ही पाय एकमेकांवरती असू द्या. बघा, पोझिशन बघा, व्यवस्थित स्ट्रेच करायचंय. इथून तुम्हाला पाठीपासून या कमरेपासून आराम मिळणार आहे. हा, अजून दुसरं दाखवते. आपल्याला बालासन मध्ये यायचं आहे. काय करायचंय? आपला डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा. हा, फोल्ड केला की आपल्याला त्या पायावरती बसायचं आहे. त्यानंतर आपला उजवा पाय केला, त्याच्यानंतर डावा पाय फोल्ड केला. थोडंसं पायांमध्ये आपल्याला गॅप ठेवायचे. दोन्ही हात हळूहळू पुढे स्ट्रेच करायचे, जेवढे होत आहेत तेवढे. हा, आणि खाली मान खाली, आणि इथे बॉडी एकदम रिलॅक्स सोडून द्यायचे, होल्ड राहायचे. ठीक आहे. आता ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास जास्त आहे, त्यांना वज्रासनमध्ये म्हणजे गुडघा फोल्ड करून बसता येणार नाही, त्यांनी काय करायचंय? मांडी घालून बसायचंय. असे पाय लूज ठेवायचे, घट्ट मांडी ठेवायची नाहीये. हळूहळू हात पुढे स्ट्रेच करायचे. हा, याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पाठीला, कमरेला आराम मिळणार आहे.
हे सगळे जे व्यायाम दाखवले आहेत शेवटचे हे नक्की करायचे आहेत. सगळं एक्सरसाइज झाल्यावरती आठवणीने तुमचं अजिबात पाठ कंबर दुखणार नाहीये. ठीक आहे, जेवढा वेळ जमेल, जास्त वेळ 5 मिनिटं राहिलात ना तरीही चालेल. त्यामुळे हा जर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.